नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत वराळे येथे गुरुवार दिनांक 21 मे रोजी इसम स्वप्नील नरेंद्र शिंदे वय वर्ष 36 राहणार इंद्रायणी कॉलनीजवळ स्वप्ननगरी तळेगाव दाभाडे हा डोक्यास गंभीर जखम झालेल्या अवस्थेत मिळून आला होता. मैताचे फोटो व्हायरल झाल्याने त्याचा खून झाला आहे अशी चर्चा सर्वत्र होत असतानाच तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने 4 टीम तयार करून 4 दिवस अथक परिश्रम घेऊन परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले असता सदर इसम 5 वाजता कंपनीतून सुटल्यानंतर मित्रांसमवेत दारू पिला. साधारण 9च्या सुमारास त्याच्या मित्रांनी त्याला वराळे येथे सोडले. वराळे गावच्या हद्दीत भोंगाडे कॉलनीच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात कंपन्यांचे बस पार्किंग आहे. तेथे या इसमास उलटी झाली व त्यानंतर तो तेथे पार्किंगमध्ये झोपला. पोलिसांना अपघाताचा संशय आल्याने त्यांनी सर्व बसेसचे जाण्या येण्याचे टायमिंग परिसरातील CCTV फुटेज तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिशा ट्रॅव्हल्सची बस संशयित वाटल्याने चेक केली असता मागील बाजूच्या दोन्ही टायरमधील हाऊसिंगला रक्त लागल्याचे मिळून आले. फॉरेन्सिक टीमद्वारे तपासणी अंती हे रक्तमयत स्वप्नील शिंदे याचेच असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बसचा चालक रोहित राम आवनकर वय वर्ष 24 राहणार वराळे या सेरवडा पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन सदर अपघाताची घटना उघडकीस आणल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, म्हाळुंगे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, तपास पथकातील उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलीस हवालदार अनंत रावण, वसीम शेख, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर, पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे, भीमराव खिलारे, रोहित माने, गणेश दरंदले, रमेश घुले यांनी केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.